तर आता फायनली डीमार्टमध्ये आलो आहे मी। व्हिडिओ डायरेक्ट डीमार्टमध्ये चालू केला आहे। गणपतीची सगळी तयारी झाली आहे, साफसफाई झाली आहे जसं तुम्ही बघितलं। आणि आता इथे सामान घ्यायचं होतं, तर ते सामानासाठी डीमार्टला आलो आहे। म्हटलं एकाच ठिकाणी सगळं काही भेटेल म्हणून मग। आणि डीमार्टमध्ये तुम्ही गर्दी बघू शकता, सगळ्यांची गडबड चालू आहे गणपतीची, त्याच्यामुळे सगळ्यांचीच गर्दी आहे। मग सगळं हे बघून सगळं सामान घेऊन मग इकडे आता ही फुलं दिसतात ते तुम्हाला। तर छान छान असं सजावटीचं सामान आहे खूप सारं डीमार्टमध्ये, जसं की तुम्ही बघू शकता। मला थोडे डबे वगैरे घ्यायचे होते, तर मी डबे वगैरे घेतलेत सामान स्टोअर करण्यासाठी। तर इथे छान हा डब्बा दिसला आहे मस्त, तो घेतला। हे टी शर्ट्स वगैरे बघत होते ह्यांच्यासाठी, डेली वेअरसाठी। इकडे गणपतीच्या मोदकासाठी नारळ घेतलेत, नारळ पण छान होते, 24 रुपयाला छान मोठे मोठे नारळ होते। तर नारळ घेतले, सगळी खरेदी केली आणि आता बिलसाठी उभं आहे। आणि इतकी गर्दी आहे की बस रे बस, जवळजवळ अर्धा तास उभं राहिल्यानंतर आमचा नंबर आला आहे। आणि मग बिल फायनली बिल काउंटरवरती आलो आहे आणि आम्ही बिल केलं आहे। गडबड नुसतं थकायला झालं आहे। आणि आता फायनली बिल करून आम्ही बाहेर पडू, कधी एकदाचं बाहेर जातो असं वाटतं। आणि तिरू आणि ऋग्वेदचं चाललं आहे इथे सॉफ्टी खाणं। आता फायनली पोचलो आहे वरती गाडीजवळ, त्या गाडीमध्ये सामान टाकू आणि कधी एकदाचं घरी पोचतो असं झालं आहे। रात्रीचे वाजलेत 11। आत्ताच डीमार्टमधनं घरी आलो आहे, रात्रीचे वाजलेत 11। तुम्ही बघितलीत की डीमार्टमध्ये गणपतीसाठीची किती गर्दी होती। आणि आता जेवायचं बाकी आहे, इथून पुढे सगळं आवरायचं आहे। आता खूप उशीर झाला आहे, तर मी माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते। माझेच असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत शुभरात्री।